काही लोक ऑर्गनाइज्ड राहणं मॅनेज करतात, पण काही लोक मला एन्जॉय करायला वेळच मिळत नाही, माझ्या आयुष्यात खूप अडचणी आहेत, खूप कामं पेंडिंग आहेत, अशा काही तक्रारी करत नेहमी दुःखी आणि निराश राहतात. तुम्हाला देखील असंच वाटत असेल तर आजची बुक समरी तुम्हाला शिकवेल की कशा पद्धतीने तुम्ही एक क्लिअर टाइम टेबल बनवू शकता, जे तुम्हाला खुश ठेवण्याबरोबर जास्त प्रोडक्टिव्ह आणि सक्सेसफुल बनवेल. नमस्कार श्रोत्यांनो, बुक हायलाइट्स बाय अश्विनीमध्ये मी अश्विनी इंदुरकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण लॉरा वेंडरकॅम्प यांनी लिहिलेल्या 168 आवर्स मोर टाईम दॅन यू थिंक ह्या पुस्तकाची समरी ऐकणार आहोत. चला तर मग समरीला सुरुवात करूया. तुम्ही खूप साऱ्या जबाबदाऱ्या एकाच वेळी पार पाडत आहात असं वाटतंय का? तुम्हाला तुमच्या लाईफवर तुमचा कंट्रोल हवा आहे का? आता तुम्ही खूप थकला आहात आणि तुम्हाला एक ब्रेक घ्यायची इच्छा होत आहे का? किंवा तुमची टू डू लिस्ट इतकी भरली आहे का की तुम्हाला तुमच्या कामामुळे फॅमिली किंवा पर्सनल लाईफवर फोकस करणे शक्य होत नाहीये? तर आजची समरी तुम्हाला शिकवणार आहे की तुम्ही तुमच्या बिझनेस किंवा जॉबसोबत एक आनंदी आयुष्य कसं जगू शकता. जेव्हा तुम्ही तुमच्या वेळेबाबत कॉन्शियस व्हाल तेव्हा तुम्ही टाईम मॅनेजमेंट शिकाल. आजची समरी तुम्हाला तुमच्या त्या खास कौशल्यांना शोधायला गाईड करेल. मग तुम्ही तुमची एक वेगळी सीडी चढू शकता, जी आहे तुमचा ड्रीम जॉब मिळवणं. ही समरी ऐकल्यानंतर तुम्हाला ही गोष्ट माहीत होईल की जर तुम्हाला कुठे दुसरीकडे जॉब मिळाला नाही तर स्वतःकरिता जॉब निर्माण करणे पॉसिबल आहे. तुमचा ड्रीम जॉब तुम्हाला अजूनही जास्त खुश, प्रोडक्टिव्ह आणि क्रिएटिव्ह बनवेल. कदाचित तुम्ही स्वतःला एक डिस्कव्हरी करण्यासाठी पुश करू शकाल, जे कदाचित जगालाही बदलू शकेल. काय माहीत पुढच्या कोणत्या मोठ्या प्रॉडक्टला किंवा कोणत्या कंपनीला तुमच्या स्किल्सची गरज पडेल. पण तुमच्या ह्या रस्त्यात जर कोणी उभे असेल तर ते तुमची वेळ आणि त्याला मॅनेज करण्याची समज. तुमच्या कॅलेंडरला तुमच्या कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आजची बुक समरी तुम्हाला हेल्प करेल. द मिथ ऑफ द टाइम क्रंच. तुमच्याजवळ असं काही आहे का जे करायचं तुमचं स्वप्न आहे पण तुमच्याकडे त्याच्यासाठी वेळ नाही? तुमच्याकडे स्वप्नांची अशी लिस्ट आहे का जिला तुम्हाला पूर्ण तर करायचे पण तुमच्या बिझी टाइम टेबलमुळे ते शक्य होत नाहीये? सगळ्यांनाच असं वाटतं की ते गरजेपेक्षा जास्त काम करतात आणि तेवढी झेप घेत नाहीयेत जेवढी त्यांना पाहिजे. ते तक्रार करतात की त्यांच्याकडे त्यांच्या मुलासाठी आणि त्यांच्या हॉबीजसाठी पुरेसा टाईम नाहीये. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जेव्हा काही लोकांच्या ग्रुपला जे असं म्हणतात ते दररोज काय करतात याची एक नोंद करायला सांगितली, तेव्हा त्या रिसर्चने या सगळ्या लोकांना चुकीचं ठरवलं. कारण रिझल्टमध्ये असं समोर आलं की प्रत्येकजण 8 तासांपेक्षा जास्त झोपत होते आणि ते जेवढा विचार करत होते त्याच्यापेक्षा ते कमी काम करत होते आणि जास्त TV पाहत होते. हा रिसर्च आपल्याला सांगतो की लोकांना त्यांचा टाईम कसा घालवायचा हे माहीतच नाही. हा असा प्रॉब्लेम आहे ज्याला टाईम लॉग लावून सोडवण्याची गरज आहे. जेव्हा तुम्हाला माहीत होईल की तुम्ही तुमच्या आठवड्यातील प्रत्येक मिनिटाला कसे घालवता तेव्हा तुम्ही तुमच्या आवडणाऱ्या गोष्टींवर फोकस करू शकाल. पण काही लोकांचा असा दावा आहे की काम आणि फॅमिलीमध्ये त्यांचा सगळा वेळ जातो. पण त्याच बाजूला काही लोक अशी पण आहेत ज्यांनी या दोघांमध्ये बॅलन्स क्रिएट केलंय. थेरेसा नावाच्या एका महिलेचं उदाहरण घेऊ. त्या एक सक्सेसफुल महिला आहेत ज्या आपल्या मुलांबरोबर ट्रिपवर जातात, हायकिंग करतात आणि आपल्या कुत्र्यांना दररोज फिरायला पण घेऊन जातात. ज्यांना थेरेसावर किती जबाबदाऱ्या आहेत हे माहीत नाही, त्यांना कदाचित असं वाटू शकतं की त्या जॉब नाही करत किंवा रिटायर झाल्या असतील. खरं तर थेरेसा इतर लोकांपेक्षाही जास्त बिझी आहेत. त्यांची 6 मुलं आहेत आणि त्या एका कन्स्ट्रक्शन कंपनीच्या मालकीन देखील आहेत, जी वर्षात लाखो रुपये कमावते. तुम्ही इमॅजिन करू शकता की 6 मुलांना मोठं करायला आणि एका कंपनीला चालवायला किती फोकस आणि किती कष्ट करावे लागत असतील. एवढं असूनही थेरेसाकडे बुक क्लब जॉईन करायला टाईम असतो. तर मग यामागचे कारण काय असेल? कमी झोपणे किंवा लवकर उठणे? असं नाही. थेरेसाला माहीत आहे की कोणत्या कामावर ज्यांना जास्त लक्ष द्यायचंय, म्हणजे ते काम, मूल आणि पर्सनल गरजांना बॅलन्स करू शकेल. थेरेसासाठी टाईम एवढा इम्पॉर्टंट आहे की त्यांचा टाईम
आवर्समध्ये नाही तर मिनिट्समध्ये मॅनेज करतात. याचं एक उदाहरण म्हणजे जेव्हा त्या ट्रॅफिकमध्ये अडकतात तेव्हा त्या आपल्या मुलांना गोष्ट सांगतात जेणेकरून त्या ह्या वेळेला वापरू शकतात. जे पुस्तक तुम्हाला खूप महिन्यांपासून वाचायचं आहे, तुम्ही ते पुस्तक वाचण्यासाठी वेळ काढू शकता. तुम्हाला वाटेल तेवढा वेळ तुम्ही टबमध्ये आंघोळ करू शकता किंवा बाहेर फिरायला जाऊ शकता. फक्त तुम्हाला हे पाहायचं आहे की तुम्ही तुमचा सगळा वेळ कुठे घालवत आहात. त्यानंतर तुम्ही तुमच्या मनावर ताबा ठेवून केवळ त्या गोष्टींसाठी वेळ काढा ज्या तुमच्यासाठी गरजेच्या आहेत. जेव्हा तुम्ही तुमचा वेळ केवळ गरजेच्या गोष्टींवर लावाल त्यावेळी तुमच्याकडे भरपूर फ्री वेळ असेल. युअर कोर कॉम्पिटन्सीज. जेव्हा आपण आपल्या लाईफला डिफाईन करतो तेव्हा लक्षात येतं की आपलं लाईफ ही आपल्या दररोजच्या कामाचे कलेक्शन आहे. त्यातील काही कामं खूप गरजेची आहेत, जसं की श्वास घेणं, आणि काही काम ऑप्शनल आहे, जसं की एक छंद नाहीतर शौक. आपण जे पण काम निवडता ती आपली जबाबदारी असते आणि आपण दिवसाच्या प्रत्येक मिनिटाला कसं घालवतो ह्याकडे आपलं लक्ष असायला पाहिजे. तुमची सगळ्यात मोठी योग्यता म्हणजे ते काम आहे जे तुम्ही दुसऱ्यांपेक्षा चांगल्या प्रकारे करू शकता. जर तुम्हाला ती मोठी योग्यता मिळाली तर तुम्हाला त्याच कामात तुमचं फोकस ठेवायला पाहिजे आणि बाकी काम सोडून द्यायला पाहिजे. तुम्ही एक साधी इक्विलिटी करून तुमच्यातील सगळ्यात मोठ्या योग्यतेचा शोध घेऊ शकता. तुमच्या 1000 स्वप्नांना लिहून एक लिस्ट तयार करा आणि त्यातलं ते काम सुरू करा ज्यात टाईम आणि पैसे खर्च होत नाहीत. तुम्ही असं नोटीस कराल की त्या कामांमध्ये अशी काही कामं आहेत ज्याबद्दल तुम्हाला प्रेम आहे, काही अशी आहेत ज्यात तुम्ही खूप चांगले आहात आणि काही अशी आहेत जी तुम्हाला वाटतात की त्यावर तुमचं प्रेम आहे पण काम करताना तुम्हाला मजा येत नाही. या गोष्टीला आपण जॅकी यांच्या अनुभवातून शिकू. त्यांच्या लिस्टमध्ये त्यांनी वजन कमी करण्याचं स्वप्न लिहिलं होतं. जेव्हा त्यांनी स्मोकिंग करणं सोडलं तेव्हा त्यांचं वजन पुन्हा वाढायला लागलं आणि ही गोष्ट त्यांच्या कंट्रोलच्या बाहेर गेली. त्यांना लग्न करण्याची इच्छा होती आणि त्यांच्या वेडिंग ड्रेसला घालून सुंदर दिसण्याचा प्रयत्न होता. म्हणून जॅकीने जिम जाण्याचा विचार केला. सगळ्यात पहिल्यांदा जी टेस्ट होती ती म्हणजे जॅकीची त्यांच्या फिटनेस क्लासमध्ये सगळ्यांसमोर वेट मोजणे. तिथल्या इन्स्ट्रक्टरने जॅकीला सांगितलं, तुम्हाला क्लास जॉईन करायच्या अगोदर तुमचे वेट कमी करावे लागेल. हा एक वाईट अनुभव तर होता, पण यामुळे त्यांनी हार मानली नाही. जॅकी यांनी जिमला जायला सुरुवात केली आणि त्या लेवलपर्यंत कार्डिओ एक्सरसाइज केली जोपर्यंत त्यांचे वेट फिटनेस क्लास जॉईन करण्याच्या लायकीचं होत नाही. जॅकीला वजन कमी करण्यासाठी फक्त त्यांची तीव्र इच्छाशक्ती नाही तर वर्कआउट करणे आणि लोकांबरोबर राहणे आवडू लागले होते. तसेच त्यांना तिथलं वातावरणही आवडू लागलं होतं. लवकरच त्यांनी त्यांचं 20 किलो वजन कमी केलं आणि त्यांना स्वतः जिम क्लासमध्ये शिकवण्याचे सर्टिफिकेट मिळाले. जेव्हा त्यांनी आपल्या क्लासला शिकवायला सुरुवात केली तेव्हा त्यांना असं जाणवलं की त्या उत्तम प्रकारे वर्कआउट करून घेऊ शकतात, कारण त्याही कधीतरी जास्त वजन असलेल्या होत्या. या जाणीवेमुळे त्या लोकांना चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकत होत्या. लवकरच जॅकी यांनी डान्स कोरिओग्राफी शिकली आणि हे काम देखील त्यांना खूप आवडू लागले. आता जॅकीने विचार केला, आपण कुठे सगळ्यात बेस्ट देऊ शकतो. मग पुढे जाऊन त्यांनी स्वतःची जिम चालू करण्याचे ठरवले आणि काही वर्षानंतर जॅकीने त्यांचं स्वप्न पूर्ण केलं. जरी ती एक छोटीशी जिम असली ज्यात एकच क्लास होत होता, पण यामुळे जॅकी स्वतःला खूप चांगल्या प्रकारे ओळखू लागल्या होत्या. जॅकी आता स्वतःला पूर्णपणे ओळखत होत्या. त्यांच्या ओव्हरवेट होण्याच्या बॅकग्राऊंडने त्यांना सगळ्या साईजच्या लोकांबरोबर डील करायला मदत केली आणि लवकरच त्या आपल्या मोठ्या योग्यतेमुळे प्रसिद्ध झाल्या. आता जॅकीकडे 6 शिक्षकांची स्वतःची एक जिम आहे आणि त्यांची एक DVD पण रिलीज झाली ज्याचं टायटल होतं रिअल वर्ल्ड योगा, रिअल पीपल विथ रिअल बॉडीज. तुम्ही पण जॅकीसारखं बनू शकता आणि ते काम करून फेमस होऊ शकता ज्या कामावर तुमचं खूप प्रेम आहे. फक्त तुम्ही आता ते काम शोधा ज्यात तुम्ही बेस्ट आहात आणि बाकीच्या गोष्टींना पुढच्या चॅप्टर्समध्ये आपण समजून घेऊ. द राईट जॉब. जे काम त्यांना मुळीच आनंद देत नाही असे काम करत काही लोक त्यांचे आयुष्य वाया घालवतात. चांगला जॉब निवडणं तेवढंच गरजेचं आहे
जेवढा आपण आपल्या लाईफ पार्टनरला निवडतो. जर तुम्ही ते काम करू शकत नाहीत ज्यावर तुमचं प्रेम आहे, किंवा असं काम करता जे तुम्हाला आवडत नाही, तर तुम्ही थकून आणि दुःखी होऊन घरी येणार. चांगल्या जॉबसाठी काम करून तुम्ही जास्त आनंदी, मोटिवेटेड आणि जास्त क्रिएटिव्ह होऊ शकता. चांगला जॉब तो आहे जो तुम्हाला फ्रीडम ऑफ चॉईस देईल, तुम्हाला चॅलेंज करेल, चांगले टीमवर्क आणि सपोर्ट देईल. योग्य जॉब निवडण्यासाठी आपल्या 1000 ड्रीम्स लिस्टला चेक करा. यामध्ये तुम्ही त्या कामांना निवडा जे तुमचं ध्यान आकर्षित करतात, चॅलेंज करतात आणि तुम्हाला खुश करतात. आता तुम्ही विचार करा की या सगळ्यांना तुम्ही तुमच्या जॉबसोबत कसं करू शकता. एलन क्रू याचं एक मोठं उदाहरण घेऊ, ज्यांनी त्यांच्या ड्रीम जॉबला सत्यात उतरवलं. ते एका छोट्याशा गावात मोठे झाले होते आणि लहानपणापासूनच मशीन उडवण्याचं त्यांचं स्वप्न होतं. एक वेळ अशी होती की जेव्हा एलनने बांबूच्या लाकडांपासून आणि डक्टेपपासून हँड ग्लायडर बनवलं होतं. ते आपल्या ह्या क्रिएशनमुळे खूप खुश होते आणि आपल्या मित्रांबरोबर मिळून त्यांनी हे विमान टेस्ट करण्याचा प्रयत्न केला. ते डोंगरावरून खाली पडायला लागले होते, पण त्यांना ह्या गोष्टीचं समाधान आहे की ते ग्लायडर क्रॅश होण्याच्या आधीच जमिनीवर काही फुटाच्या अंतरावर उतरण्यात सफल झालं. एलन क्रॅशमधून वाचले आणि त्यांनी हायस्कूलमध्ये अजून काही नवीन गोष्टी बनवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपल्या प्रोफेसरच्या मदतीने विंड टनलचे एक चांगलं मॉडेल तयार करण्याचा प्रयत्न केला. एरोडायनामिक्स कसं काम करतं त्याला चांगल्या प्रकारे समजणे हे त्यांचं गोल होतं. त्यांनी विंड टनलच्या सपोर्ट सिस्टीमला मॅग्नेटने बदलण्याचा प्रयत्न केला. एलनचे म्हणणे असे होते की हा प्रकार मॉडेलला चांगलं बनवेल, कारण मॅग्नेट हवेच्या दिशेवर काही परिणाम करत नाही. ह्या क्रिएशनसाठी त्यांना बक्षीस दिलं गेलं, त्यामुळे त्यांना अजूनही पुढे जाण्यासाठी सपोर्ट मिळाला. एलनने एरोडायनॅमिक्समध्ये PhD केली आणि खूप सारे शोध लावले. त्यांचा एक फेमस शोध आहे स्विफ्ट, जे की असं प्लेन आहे ज्याला उडण्यासाठी इंजिन लागत नाही. स्विफ्टला पायाने लॉन्च केलं जाणारं सेल्फ प्लेन असंही म्हणतात. हे काहीच आवाज करत नाही आणि पक्ष्यांच्या उडण्याची नक्कल करतं. एलनला लहानपणापासूनच त्याच्या क्षमतेबद्दल माहीत होतं. जर एलन फक्त शेतात काम करत राहिले असते तर त्यांना एवढं यश मिळालं नसतं, कारण लहानपणापासूनच एलनने उडण्याचं स्वप्न पाहिलं होतं आणि ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम घेतले. म्हणूनच ते एवढे यशस्वी झाले. लोक म्हणतात चांगलं विवाहित जीवन जगण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. हीच गोष्ट आपल्या पॅशन किंवा स्वप्नांच्या बाबतीत लागू होते. आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला परिश्रम हे घ्यावेच लागतात. कंट्रोलिंग युअर कॅलेंडर. अनेक लोक रोज आपल्या ऑफिसच्या कामात व्यस्त असतात. त्यांना ह्या गोष्टीची जाणीवच नसते की काही काम असं आहे जे त्यांना करण्याची गरज नाही. लक्षात ठेवा, तुम्ही बिझी आहात याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही प्रोडक्टिव्ह आहात. आपल्या आठवड्यातील 168 तासांना चांगलं बनवण्यासाठी तुम्हाला ती कामे सोडावी लागतील ज्यांची तुमच्या जॉबमध्ये किंवा तुमच्या आयुष्यात काही व्हॅल्यू नाही. अशी कामं जर तुम्ही करत असाल तर हा केवळ वेळेचा अपव्यय आहे. तुम्ही योग्य कामांना महत्त्व द्यायला हवं. जेव्हा तुम्ही तुमच्या कॅलेंडरला साफ कराल तेव्हा तुम्ही योग्य गोष्टींवर फोकस करू शकाल. जॉन एनरने त्यांच्या योग्यतेमुळे करोडो लोकांचे आयुष्य बदलवले. जॉन द इंडिपेंडंट प्रेस असोसिएशनचे फाउंडर होते. 6 वर्षांनंतर त्यांनी त्यांच्या ऑर्गनायझेशनला एका छोट्या बिझनेसपासून एका मोठ्या कंपनीमध्ये बदलून टाकलं. नंतर ते व्हिएतनामच्या ईस्ट मिंट्स वेस्ट फाउंडेशन नावाच्या एका दुसऱ्या ऑर्गनायझेशनमध्ये निघून गेले. एका लीडर असल्याच्या नात्याने त्यांनी 3 गोष्टींवर फोकस करण्याचा प्रयत्न केला: मेडिकल ट्रीटमेंट, स्वच्छ पाणी आणि एज्युकेशन. जॉन आणि त्यांच्या टीमला असं जाणवलं की व्हिएतनाममध्ये जन्मणारे 30% मुलं वेळेच्या आधीच जन्माला येतात आणि जन्मानंतर लगेच मरण पावतात. म्हणून त्यांनी बेबी एअर मशीन बनवलं, ज्यामुळे या मुलांना वाचवलं जाऊ शकेल. ह्या प्रोजेक्टला सुरू केल्यानंतर 1 वर्षाच्या अभ्यासानंतर असं लक्षात आलं की मुलांच्या डेथ रेटमध्ये 10% घसरण झाली, जी की खूप चांगली आणि आश्चर्यजनक सुधारणा होती. जेव्हा जॉनला त्यांच्या सफलतेचं कारण विचारलं तेव्हा ते म्हणाले की त्यांनी एका आयुष्य बदलवणाऱ्या प्रिन्सिपलला त्यांच्या कंपनीत लागू केलं. ते म्हणजे आपल्या सगळ्या एम्प्लॉईजला प्रभावी मीटिंग कशी करायची ते शिकवणं.
जॉनने नोटीस केलं होतं की कंपनीच्या मीटिंगमध्ये खूप वेळा वेळेचा अपव्यय होतो आणि याच गोष्टीला लक्षात घेऊन त्यांनी एक अजेंडा बनवला, ज्याला सगळ्या लोकांनी फॉलो केलं. ह्या अजेंड्यात छोट्या मीटिंगचे टाइम टेबल बनवले होते आणि त्या मीटिंग्समध्ये तेच एम्प्लॉई भाग घेऊ शकत होते जे सरळ त्या कामाशी संबंधित आहेत. इतर लोकांना कॉन्फरन्समध्ये बोलावण्याची गरज नव्हती. कंपनी मीटिंगच्या टाईममध्ये सुधारणा केल्यामुळे आता एम्प्लॉईजच्या जवळ आपल्या कामावर फोकस करण्यासाठी वेळ वाचला. आपल्या कॅलेंडरमधून नॉन प्रोडक्टिव्ह गोष्टींना कसं साफ करायचं हे जॉनला उत्तमरित्या माहीत होतं. याच गोष्टीमुळे जॉनला आणि त्याच्या फाउंडेशनला खूप सफलता मिळाली. ॲनाटॉमी ऑफ अ ब्रेक थ्रू. तुम्ही जेव्हा कॉन्शियस व्हाल याबद्दल की आपल्या दिवसाच्या प्रत्येक मिनिटाला कसं घालवायचं आणि जर तुम्ही तुमच्या कॅलेंडरला साफ केलं तर तुम्ही अशा गोष्टींवर फोकस करू शकता जी गोष्ट जग बदलू शकते. फक्त आपल्या योग्यतेला ओळखणे आणि त्यावर काम करणे एवढंच पुरेसं नाही. तुम्हाला मोठ्या अचिव्हमेंटसाठी तुम्हाला अजून हाय एम्स ठेवावे लागतील आणि असं तुम्ही तेव्हाच करू शकता जेव्हा तुमची नजर तुमच्या पुढच्या संधीवर असेल, जेव्हा तुम्ही तिला पूर्ण करण्यासाठी योग्य पद्धतीने काम करायला सुरुवात कराल, ऑपॉर्च्युनिटीसाठी तयार असाल, तेव्हा तुम्ही सफलतेची सीडी नक्की चढू शकता. लिया इंग्राम एक ब्लॉगर होती. त्या लग्नाविषयी लिहित असत, पण त्यांना त्या कामाची घृणा वाटत असे. त्या या टॉपिकवर लिहून एवढ्या वैतागल्या होत्या की त्यांनी एकदा शपथ घेतली, जर परत त्यांना लग्नाचा ब्लॉग लिहावा लागला तर त्या आपलं डोकं भिंतीवर आपटतील. त्यांचं बालपण एका अशा कुटुंबात गेलं होतं जे नेहमी कमी खर्च करायचे आणि पैसे वाचवायचे. पण असं असतानाही वयाची 40शी गाठेपर्यंत त्यांचं कुटुंब कर्जात डुबून गेलं. त्यामुळे त्यांनी डिसाईड केलं की आता त्या कमी बजेटवाल्या लाईफमध्ये नवीन स्किल्स बनवणार. त्यांना त्या सब्जेक्टमध्ये एक्सपर्ट होऊन ब्लॉग लिहायचा होता. त्यामुळे जिथून मिळेल तिथून काहीतरी नवीन शिकण्याचं त्यांनी मनाशी पक्क केलं. लियाने आठवड्यातील 5ही दिवस नवीन ब्लॉग लिहिण्यात घालवले. त्यांनी फक्त आपल्या मनाचं ऐकलं आणि काम करत राहिल्या. त्यांना हे माहीत नव्हतं की ह्या टॉपिकवरच्या ब्लॉगमुळे त्यांच्याकडे पैसे येतील का नाही, पण त्यांना विश्वास होता की त्या या ब्लॉग्सचं एके दिवशी पुस्तक बनवू शकतात. त्या एका दिवशी एका एजंटला भेटल्या. त्यांनी लियाला सांगितलं की हे पुस्तक नक्की विकेल. ह्या एजंटने खूप पब्लिशर लोकांची भेट घेतली, पण सगळे असं म्हणाले की असा टॉपिक तर आजकाल मार्केटमध्ये विकतच नाही. त्या कोणत्याच पब्लिशरने ऐकलं नाही, पण लियाला स्वतःवर विश्वास होता. त्यांनी आठवड्यातील 5ही दिवस ब्लॉगिंग करणं चालू ठेवलं आणि एका वर्षानंतर लोकांनी त्यांच्याकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. त्या काळात इकॉनॉमी खाली गेली होती, त्यामुळे लोकांना कमी बजेटवाली लाईफस्टाईल स्वीकारावी लागली. त्यानंतर अनेक जर्नलिस्ट ह्या विषयावर रिसर्च करू लागले. तेव्हा त्यांना लियाचे ब्लॉग्स भेटले. त्यांनी लियाला इंटरव्ह्यूसाठी बोलावलं. लियाकडे ह्यापेक्षा मोठ्या संधी यायला लागल्या आणि ब्लॉग्समुळे लियाला खूप पैसे मिळायला लागले. तेव्हा लियाला वाटलं की त्यांचा हा ब्लॉग काहीतरी मोठं करणार आहे. पुढे जाऊन द बिझनेस वीकच्या फ्रंट पेजवर त्यांचा फोटो छापला गेला आणि त्यावर लिहिलं होतं, द न्यू एज ऑफ थ्रिफ्ट, द न्यू होम इकॉनॉमिक्स. या चॅप्टरमध्ये आपण ऐकणार आहोत की जेव्हा लोक काम करत नाहीत तेव्हा ते घरी टाईम कसा घालवतात आणि यालाच होम इकॉनॉमिक्स असं म्हणतात. आधी स्त्रिया आपला टाईम फक्त सफाई करण्यात आणि आपल्या कुटुंबासाठी जेवण बनवण्यात घालवायच्या, पण आजकाल अनेक स्त्रिया घराच्या कामाव्यतिरिक्त इतर कामे करून आपल्या मुलांसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करू इच्छितात. घरात आपला टाईम मॅनेज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या नवऱ्या आणि मुलांसाठी एक नवीन ट्रॅडिशन सुरू करावं लागेल. तुमच्याकडे जास्त वेळ नसला तरी प्रयत्न करा आणि आपल्या 1000 ड्रीम्सच्या लिस्टमध्ये अशा काही गोष्टी टाका ज्या तुम्ही तुमच्या मुलांसोबत करू शकता. उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही बेकिंग किंवा पेंटिंग ट्राय करा. तुम्ही या गोष्टी तुमच्या मुलांसोबत करू शकता. हे एका दगडात 2 पक्षी मारण्यासारखं आहे. आता तुम्ही तुमच्या लिस्टमधलं एक ड्रीम पूर्ण केलं आणि त्याचबरोबर आपल्या मुलांसोबत चांगला क्वालिटी टाईम स्पेंड केला. आपल्या वाईफ किंवा हजबंडसोबत आपल्या रिलेशनशिप्स मजबूत करणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत दिवसभर भांडण करत राहिला तर तुम्हाला कधीच प्रोडक्टिव्ह आणि चांगलं आयुष्य जगता येणार नाही. त्यामुळे तुमच्या हजबंड किंवा वाईफसाठी एक टाईम सेट करण्याची गरज आहे.
जर तुम्ही तुमच्या मुलांना सांभाळण्यासाठी कोणाकडे तरी सोडत असाल तर तुम्हाला त्यांच्यासोबत वीकेंडमध्ये कोणत्या तरी ट्रिपवर जायला हवं, किंवा तुम्ही तुमच्या पार्टनर किंवा मुलांसाठी घरात काहीतरी स्पेशल गोष्टी करा. नवऱ्यासोबत स्पेशल टाईम स्पेंड करण्यासाठी तुम्ही तुमच्या घराच्या बाल्कनीलाच तुमच्या डेटसाठी यूज करू शकता, जेणेकरून तुम्हाला घराच्या बाहेर जाण्याची गरज पडणार नाही. घराच्या इकॉनॉमिक्सला चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी 2 महिलांची गोष्ट ऐकू. एक आहे जुन्या काळाची आणि एक आजच्या काळातली, म्हणजेच मॉडर्न वुमेन. मिसेस थेल्मा या एक परफेक्ट वाईफ होत्या. त्या आपल्या 9 मुलांसोबत राहायच्या. त्यांनी आपल्या घराला साफ ठेवणे, फॅमिलीसाठी दररोज जेवण बनवणे अशा सगळ्या गोष्टी फार उत्तमरित्या केल्या. त्यांच्या टू डू लिस्टमध्ये या गोष्टी होत्या: आठवड्यातून 15 बादल्या कपडे धुणे, रोज डेगवर भांडी घासणे, फरशी पुसणे, सफाई करणे इत्यादी. जेव्हा तिची मुलं मोठी झाली तेव्हा ती कामाला मदत करू लागली, पण त्यांनी हेल्प करूनही काही गोष्टी राहून जात होत्या. मिसेस मेयरला काही मजेदार करायला वेळच मिळत नव्हता. जेव्हा त्यांची मुलं झोपी जात तेव्हा त्या शिवणकाम करत किंवा पुढच्या जेवणाची तयारी करत. जुन्या काळी महिला कायम आपल्या मुलांमध्ये किंवा आपल्या घराच्या कामात व्यस्त राहत होत्या, पण आजकाल महिला दिवसभर काम करतात आणि घरी येऊन परत इतर गोष्टींवर वेळ देतात. काळ बदलला आहे म्हणजे हे नाही की महिला कमी बिझी झाल्यात. आजही महिलांना तितकीच कामं करावी लागतात. मॉरिन बेडिस एक मॉडर्न विमेन मदर आहे. त्यांना एकच मूल होतं आणि त्या नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये सिनियर डायरेक्टर ऑफ व्हिजन काउन्सिल या पदावर काम करत होत्या. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे त्यांचे मिस्टर आर्मीमध्ये होते आणि त्यामुळे ते मॉरिनला कोणत्याच कामात हेल्प करू शकत नव्हते. पण मॉरिनने उत्तमरित्या आपली सगळी कामं पार पाडली. त्या सकाळी 5:30लाच आपल्या कुत्र्याबरोबर जॉगिंगला जात. नंतर जेव्हा त्यांची मुलगी 6:30 वाजता उठायची तेव्हा त्या एकत्र ब्रेकफास्ट करत आणि आपल्या दिवसाची तयारी करायला लागत. मॉरिन आपल्या मुलीला शाळेत सोडल्यानंतर ऑफिसला जात. संध्याकाळी 5 वाजता कामावरून येताना मॉरिन आपल्या मुलीला घरी घेऊन यायची. मग त्यासोबत डिनर करायच्या आणि पुन्हा त्या आपल्या कुत्र्याबरोबर वॉकला जात. 8 वाजता मॉरिन आपल्या मुलीला झोपी घालायची आणि त्यानंतर अर्ध्या तासात जेवढी होईल तेवढी साफसफाई करायची. मग त्या 9:30पर्यंत आपल्या ऑफिसचं काम करत. एक वर्किंग वुमेनसाठी हे एक परफेक्ट टाईम टेबल आहे. मॉरिनला एवढं करूनही 8 तास झोपेसाठी मिळत. त्या खूप बिझी होत्या, तरी पण एक्सरसाइजसाठी, साफसफाईसाठी आणि आपल्या ऑर्गनायझेशनच्या प्रोजेक्टसाठी त्या वेळ काढत होत्या. इकॉनॉमीच्या बदलानुसार जग बदललं. आपले रोजचे काम वाढले. आता असं वाटतंय की आपल्याला आपल्या फॅमिलीसाठी आणि एन्जॉय करण्यासाठी पुरेसा वेळ नाही. पण डिमांडिंग जॉब आणि एकापेक्षा जास्त मुलं असणे ही प्रत्येकासाठी प्रॉब्लेम नाही. काही लोक प्रत्येक गोष्टींना फार छान पद्धतीने मॅनेज करून स्वतःची कामं पूर्ण करतात आणि तिथेच काही लोक फक्त माझ्याकडे वेळ नाही आहे अशी तक्रार करतात. आणि हे पुस्तक त्याच लोकांचा अभ्यास करून लिहिलं गेलं आहे. या समरीमधून तुम्ही टाईम लॉक ठेवायला शिकलात, ज्यामुळे तुम्हाला जाणीव राहील की तुम्ही कशा प्रकारे तुमचा टाईम घालवता. तसेच तुम्ही हे देखील शिकलात की ज्या गोष्टी तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढवतात तुम्ही त्याच गोष्टी करायला हव्यात. तसेच तुम्हाला कळालं की तुमची योग्यता काय आहे. तुम्ही कशा प्रकारे एखाद्या गोष्टीला चांगल्या संधीमध्ये बदलू शकता. आपल्या टाईमला ट्रॅक करा, आपल्या कॅलेंडरला मोकळं करा आणि आपल्या फोकसला त्या गोष्टींवर ठेवा ज्या गोष्टी तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. असं केल्यामुळे तुम्हाला एक परफेक्ट बॅलन्स लाईफ जगता येईल. ही समरी इथेच संपते. समरी आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा. आणखी अशाच बुक समरी ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. धन्यवाद.